मित्र हो, पावसाळ्यापासून आपण बघत आहोत अतिवृष्टीने आपल्या राज्यात धुमाकूळ घातलेला असून या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी ह्या बुजून गेलेल्या आहेत. आता आपल्या राज्यातील अतिवृष्टीने बुजलेल्या या विहिरींची दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी रोजगार हमी विभागाने 18,56,00,000 रुपयांचा आगाऊ निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती आता झटपट होणार आहे. मित्र हो, शेतकऱ्यांकडे आता अतिवृष्टीमुळे हातचं पीकही गेलेलं असून त्या ज्या बुजलेल्या विहिरी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आता शासन किंवा सरकार ही आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देणार आहे. आता पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागात तब्बल 11,813 विहिरी बुजून गेल्या आहेत. या विहिरी जर दुरुस्त केल्या नाहीत तर शेतकरी बंधूंना पुढील हंगामात सिंचनाचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळेच मदत व पुनर्वसन मंत्री यांनी बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार शासनाने प्रत्येक विहिरीसाठी 30,000 रुपयांची तरतूद केलेली असून हा निधी किंवा हे अनुदान रोजगार हमी विभागाकडून देण्यात येणार आहे. तर सरकारने अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 31,628 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केलेली असून यात बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रोजगार हमी विभागाने संबंधित शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून एकूण देय रकमेच्या निम्मी रक्कम आगाऊ म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधू लगेचच आपल्या विहिरीची दुरुस्तीची कामे हाती घेऊ शकतात आणि आपल्या विहिरीची झटपट दुरुस्ती करून घेऊ शकतात. मित्र, अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेला एखादा शेतकरी बांधव आपल्या बुजलेल्या विहिरीची दुरुस्ती या रोजगार हमी विभागाच्या मदतीने झटपट करून घेऊ शकतो. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.